जगातील लोकांसाठी एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये असलेल्या विशेष गुणांमुळे खास किंवा अनमोल असू शकते. पण काय सर्व विश्वाचा निर्माणकर्ता सर्वसमर्थ देव याची तुम्ही खास निर्मिती आहात, खास प्रजा आहात, हे आपण जाणले आहे काय? उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे मिळणे किंवा शोधणे कठीण असते. आपण कधी विचार केला काय की देवाने मानवावर म्हणजे आमच्यावर प्रीती का करावी? निर्माणकर्त्याने आपल्या निर्मितीसाठी इतका विचार का करावा? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे, तो विश्वसनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतो. आजचे अध्ययन करीत असताना आपण विचार करू की काय देवाच्या दृष्टीने मी खास आहे? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, अनुवादाचे पुस्तक आम्ही अभ्यासत आहोत आणि 6व्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. 4, 5 आणि 6 वचने मी आपणाकरिता वाचली होती, ज्यांचं स्पष्टीकरण मी वेळेअभावी आपणाला देऊ शकले नाही. मी सांगितलं होतं श्रोत्यानो की देव परमेश्वर हे एक फार विलक्षण असे विधान आहे. देव परमेश्वर हे इब्री भाषेतील चतुष्कोण वर्णांतर आहे. याह, ज्याला इंग्रजीत यहोवा असे भाषांतरित करण्यात आलेले आहे, त्याचा अर्थ आहे परमेश्वर. हे एलोहिम आहे. एलोहिम हा अनेक वचनी शब्द आहे. ह्यासोबत आकडा देण्यात न आल्यामुळे आपण गृहीत धरू शकतो की तो आकडा 3 असावा. इब्री भाषेत नाम एक वचने, द्विवचने किंवा अनेक वचने असू शकते. जेव्हा ते अनेक वचने असून आकडा देण्यात येत नाही, तेव्हा असं समजलं जातं की तो आकडा 3 आहे. म्हणून हा त्रिऐक्याविषयीचा संदर्भ आहे असे आम्ही गृहीत धरू शकतो. इस्रायली लोक मूर्तीपूजकांच्या देशात राहिले. ज्या राष्ट्रामध्ये ते राहिलेत ती राष्ट्रे अनेक देवी देवतांची पूजा आणि उपासना करणारे होते. आमच्या काळात सुद्धा श्रोत्यांना आम्हाला त्रिऐक्याचा संदेश द्यायचा आहे. पिता परमेश्वर, पुत्र आणि पवित्र आत्मा. आम्ही ह्याच यहोवाविषयी बोलत आहोत. तो आमचा एलोहिम आहे, आमचा त्रिऐक्य परमेश्वर आहे, परंतु तो एक यहोवा आहे. 5वं वचन मी आपणाकरिता वाचलं होतं, परंतु पुन्हा एक वार वाचते. हे वचन सांगतं की तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हिला सगळ्यात मोठी आज्ञा म्हणून मानतो. मार्क शुभवर्तमान 12 अध्याय 28 ते 31 वचने पहा काय सांगतात. मार्क शुभवर्तमान 12 अध्याय 28 ते 31 वचने. तेव्हा शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि त्याने त्यांना समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले, सर्वात पहिली आज्ञा कोणती? येशूने उत्तर दिले, पहिली ही की हे इस्रायला ऐक, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. आता आपण ह्यापर्यंत कसे पोहोचाल हा प्रश्न आहे. आमच्यातील अनेकांना हे कबूल करावे लागेल श्रोत्यानो की आम्ही ह्या स्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही परमेश्वरावर संपूर्ण मनाने, अंतकरणाने आणि जीवाने प्रेम करीत नाही. मी स्वतः हे कबूल करते की मी ही सीमा अद्यापही गाठू शकले नाही. माझी इच्छा आहे, परंतु मी पौलाबरोबर हे म्हणते जे त्याने फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 13 आणि 14 वचनात म्हटले होते. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 13 आणि
14 वचने. बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. श्रोत्यानो, मला हे म्हणण्याची इच्छा आहे की मी त्याच्यावर प्रेम करते. माझी इच्छा आहे की जितके प्रेम मी त्याच्यावर करते त्यापेक्षा मी अधिक करावे. परंतु आज तो माझ्या ममतेचे लक्ष बनला आहे. मी प्रामाणिकपणाने म्हणू शकते की मी त्याच्यावर प्रेम करते. हेच त्याने शिमोन पेत्राला विचारले की तू माझ्यावर प्रीती करतोस काय? मला वाटतं श्रोत्यानो, आज तो तुम्हाला आणि मला हाच प्रश्न विचारित आहे. त्याच्यावर प्रेम करण्यास आम्ही शिकावे आणि आम्हाला त्याच्या चरणाशी बसून त्याला प्रथम जाणून घ्यावे लागेल आणि तेव्हाच आम्ही त्याच्यावर प्रेम करू शकतो. पेत्राने योहान शुभवर्तमान 6 अध्याय 68 आणि 69 वचनांमध्ये म्हटले, शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणार आहे. तो आमचा प्रभू आहे, आमचा परमेश्वर आहे. मी त्याची उपासना करते, त्याला मी अधिक जाणू इच्छिते. मला आपणाला प्रश्न विचारू द्या की तो आज आपणाकरिता काय आहे? वचन सांगतं की तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. नंतर प्रभू येशू लेवियचे पुस्तक 19 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये पोहोचतो. सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदापैकी कोणाचा दावा धरू नको, तर तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. मी परमेश्वर आहे. तो म्हणाला की ही आज्ञा पहिल्या इतकीच महत्त्वाची आहे. श्रोत्यानो, देवावर प्रीती करणे व त्याच्या लोकांचा तिरस्कार करणे असे मुळीच शक्य नाही. जर आपण देवावर प्रेम करता तर आपण देवाच्या लोकांवर सुद्धा अवश्य प्रेम कराल, किंवा जर लोकांवर आपण प्रेम करता तर आपण देवावर अवश्य प्रेम कराल. जेव्हा शाऊल ख्रिस्ती लोकांचा छळ करीत होता तेव्हा प्रभू येशूने त्याला विचारले होते, शाऊला शाऊला, तू माझा छळ का करीतोस? आज तो काही ख्रिस्ती लोकांना सुद्धा असेच म्हणत आहे. जरी ते असे दाखवित होते की ते त्याला ओळखतात, त्याच्यावर प्रेम करतात, परंतु तो विचारतो की तू माझा छळ का करीत आहे? ते स्वतःची बाजू मांडण्यास विरोध करून म्हणतील की आम्ही तुझा छळ करीत नाही, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. परंतु नंतर प्रभू उत्तरतील, मग तुम्ही माझ्यावर इतक्या भयंकर टीका का करता? जे आज देवाच्या वचनाला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतात त्यांना तुम्ही विरोध का करता? त्यांची मदत करण्याऐवजी तुम्ही त्यांच्या मार्गामध्ये आडकाठी का बनता? श्रोत्यानो, मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा मी तुझ्यावर प्रेम करते हे त्याला म्हणण्यापूर्वी जे दुसरे विश्वासणारे आहेत त्यांचा तिरस्कार जर आम्ही करतो तर आम्ही सावधगिरी बाळगायला हवी. जर आम्ही परमेश्वरावर प्रेम करतो तर आम्ही दुसऱ्या लोकांवर सुद्धा प्रेम करू. आम्ही त्यांचा तिरस्कार करू शकणार नाही. प्रभू मी प्रेम करते असे म्हणून दुसऱ्या सेवकाची सेवा कशी बिघडवता येईल किंवा त्याची सेवा कशी समाप्त करण्यात येईल ह्यात वेळ घालवणे अशक्य आहे. ते एक मोठे ढोंग आहे. जर आपण अशा प्रकारचे कार्य करीत आहात तर आपण आत्ताच सावध व्हा, कारण आपण परमेश्वराला धोका देऊ शकत नाही, परमेश्वराला आपण फसवू शकत नाही. परंतु लक्षात घ्या की त्याचा न्याय अवश्य आपणावर येईल. 6वं वचन, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव. आपणाला आठवतं का श्रोत्यानो, दाविदाने काय म्हटले होते? स्तोत्रसंहिता 119 आणि 11व्या वचनात, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे. ह्याच ठिकाणी आज परमेश्वराचे वचन असायला हवे, अर्थात आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये. तीच परमेश्वराच्या वचनाची जागा आहे. 7 ते 9 वचने वाचूया. 6 अध्याय 7 ते 9 वचने. आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हा दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यांवर व आपल्या फाटकांवर त्या लिही.
श्रोत्यानो, पॉल हीच गोष्ट इफिस्करास पत्र 6 अध्याय आणि 4 वचनामध्ये म्हणतो. इफिस्करास पत्र 6 अध्याय आणि 4 वचन, बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. परमेश्वर लेकरांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढविण्यासाठी माता पित्यांना जबाबदार ठरवितो. संपूर्ण पवित्र शास्त्रात माता पित्याच्या जबाबदारीविषयी बऱ्याच ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. नीतिसूत्रे 22 अध्याय आणि 6 वचन पहा काय सांगतं. नीतिसूत्रे 22 अध्याय आणि 6 वचन, मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. ह्याचा अर्थ असा नाही श्रोत्यानो की ज्या मार्गाने त्याने जावे अशी जी तुमची इच्छा आहे त्यासाठी आपण त्याला प्रशिक्षण द्यावे. ह्याचा अर्थ असा आहे की देवाने त्या लेकरासाठी जो मार्ग निवडलेला आहे त्यासाठी आपण देवाला सहकार्य द्यावे. ह्याचाच अर्थ माता पितांनो, आपणाला परमेश्वराच्या निकट सहभागितेत राहावे लागेल आणि तेव्हाच आपण आपल्या लेकरांना उचित शिक्षण आणि उचित मार्ग दाखवू शकाल. हे शब्द त्यांच्या समोर नेहमी ठेवण्यात यायचे होते. आज आमच्या लेकरांसमोर अधिक काय ठेवण्यात येते तर अश्लील जाहिराती, अश्लील साहित्य, अश्लील टीव्हीवरील कार्यक्रम, आणि त्यामुळेच आज आमची लेकरे वाईट मार्गाला लागलेली आहेत. किशोर वयातील मुले आणि मुली सर्रास दारू पित आहेत, सिगरेट ओढत आहेत, दुसऱ्या नशा आणणाऱ्या द्रव्यांचे सेवन करीत आहेत. अंग प्रदर्शन करणाऱ्या कपड्यांना घालून ते आज मोठ्या अभिमानाने फिरत आहेत. आमची तरुण पिढी ह्या खोल गर्तेत अधिक आणि अधिक तळाशी जात आहे. ह्यासाठी की प्रत्येक वळणावर ह्याच गोष्टी त्यांचं स्वागत करण्याकरिता उभ्या आहेत. श्रोत्यानो, परमेश्वराची इच्छा आहे की त्याचे वचन त्याच्या लोकांना जसे आहे तसे शिकविण्यात यावे. त्याद्वारेच त्यांचे अभिनंदन व्हायला हवे. का? कारण मानवी हृदय देव व त्याचे मार्ग विसरणार आहे. म्हणून पुन्हा आणि पुन्हा त्यांना ह्या गोष्टी स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे. मी आपणाला प्रश्न विचारते की काय आपण आपल्या लेकरांना परमेश्वराचं वचन रोज वाचून दाखवता, त्या वचनाचं स्पष्टीकरण करता? काय आपणाला ही खात्री आहे की आपली लेकरे परमेश्वराच्या मार्गात, त्याच्या शिक्षणात, त्याच्या ज्ञानात, त्याच्या भयात वाढत आहेत? जर नाही तर परमेश्वर आज आपणाला जबाबदार ठरवित आहे. तो आपणाला विचारणार आहे की जी लेकरे मी तुम्हाला दिलीत त्यांना तुम्ही योग्य शिक्षण दिले किंवा नाही. नंतर देवबाप त्याच्या लोकांना चेतावणी देतो की त्यांनी त्या देशात गेल्यानंतर, त्याचे आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर त्याला विसरू नये. ही फार विचित्र गोष्ट आहे श्रोत्यानो की लोकांना आशीर्वाद मिळाल्यानंतर ते आशीर्वाद जो देतो त्याला ते विसरून जातात. 13 वचन पहा काय सांगतं. तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नावाने शपथ वहा. आमच्या प्रभू येशूने हे वचन जेव्हा सैतानाने त्याची परीक्षा घेतली तेव्हा वापरले होते. जे मत्तेकृत शुभवर्तमान 4 अध्याय 10 वचन आणि लूककृत शुभवर्तमान 4 अध्याय 8 वचनात लिहिले आहे. नंतर 16 वचन आपण वाचूया. तुम्ही मस्सा येथे तुमचा देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहिली तशी पाहू नका. हे दुसरे वचन आहे जे आमच्या प्रभूने सैतानाच्या परीक्षेत उभे राहताना वापरले, ज्याला मत्तेकृत शुभवर्तमान 4 अध्याय 7 वचनात आणि लूककृत शुभवर्तमान 4 अध्याय 12 वचनात लिहिण्यात आलेले आहे. सैतान अनुवादाच्या पुस्तकाचा तिरस्कार करतो. ह्यामध्ये काहीच नवल नाही. तो ह्या पुस्तकाच्या विरुद्ध, ह्या पुस्तकातील वचनांच्या विरुद्ध आपले आक्रमण सतत चालू ठेवून आहे. पुन्हा परमेश्वर त्याच्या लोकांना परमेश्वराच्या आज्ञा काटेकोरपणे पाळण्याविषयी ताकीद देत आहे. जी भूमी तो त्यांना देत आहे ती त्यांचीच राहावी, ह्यासाठी त्यांनी त्याच्या आज्ञा पाळाव्यात असे तो त्यांना सांगत आहे. तसेच त्यांनी आपल्या लेकरांना सुद्धा त्या समजून सांगाव्यात असे तो सांगतो. 23 ते 25 वचने पहा काय सांगतात. आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात आम्हाला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हाला बाहेर काढिले. आपण आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगावे, आपले निरंतरचे कल्याण व्हावे आणि परमेश्वराने आपणाला आजच्या प्रमाणेच जिवंत राखावे म्हणून त्याने हे सर्व विधी पाळण्याची आपणाला आज्ञा दिली.
आपण आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्व ठरेल. श्रोत्यानो, देवाने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले. त्याचा उद्देश त्यांना वचनदत्त भूमीत आणणे होता. हेच आमच्या तारणाच्या बाबतीत सुद्धा आहे. देवाने आम्हाला मृत्यू, पाप, न्याय ह्यापासून वाचवले. तो आम्हाला ख्रिस्ताच्या शरीरात आशीर्वादाच्या स्वतःच्या सहभागितेत आणतो व शेवटी स्वर्गात पोहोचवतो. आमचे तारण अद्यापही पूर्ण झालेले नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या अपराधांसाठी देण्यात आले. आम्हाला नीतिमान ठरवावे म्हणून त्याला उठविण्यात आले. रोमकरासपत्र 4 अध्याय आणि 25 वचन सांगतं, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. तो आमचे नीतिमत्व आहे, जेणेकरून आम्ही त्याच्या समोर पूर्ण असे उभे राहावे. त्याने आम्हाला बाहेर आणले. त्याचा उद्देश आहे की आम्ही आत यावे. ह्यामुळे आज आम्ही म्हणू शकतो की माझे तारण झाले आहे. श्रोत्यानो, आमच्याजवळ आज अनंत जीवन आहे. आम्ही परमेश्वरासमोर आमच्या तारणाऱ्याच्या त्या महान त्यागामुळे ते नीतिमत्व प्राप्त करून पूर्ण असे उभे राहू शकतो. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय 11 आणि 12 वचने सांगतात, ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. दुसरी गोष्ट की माझे तारण अद्यापही होत आहे. ही एक सतत होणारी प्रक्रिया आहे. परमेश्वर माझ्या जीवनात कार्य करीत आहे. मला तो मार्गदर्शन पुरवून आपल्या इच्छेप्रमाणे घडवित आहे. आपल्या प्रिय पुत्राच्या समरूप मला बनवित आहे. फिलिप्पियरासपत्र 2 अध्याय 12 आणि 13 वचने सांगतात. फिलिप्पियरासपत्र 2 अध्याय 12 आणि 13 वचने. म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. श्रोत्यानो, हे तारणासाठी कार्य करणे नाही तर तारण प्राप्तीनंतर आमच्या जीवनात होणारे कार्य आहे. नंतर तिसरी गोष्ट की माझे तारण पूर्ण होईल. देवाने माझ्या जीवनात अद्याप कार्य पूर्ण केलेले नाही म्हणून निराश होऊ नका. आणि मी सुद्धा तुमच्यासोबत निराश होणार नाही की देवाने अद्याप तुमच्या जीवनात कार्य पूर्ण केले नाही. कारण योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय आणि 2 वचन सांगतं, प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे हो हे आपल्याला माहीत आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. आता आपण 7व्या अध्यायाची पहिली 2 वचने वाचूया. जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिजी, हिव्वी आणि यबूसी ही 7 राष्ट्रे तुमच्या समोरून घालून देईल. आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील. तेव्हा त्यांचा समूळ नाश कर. त्यांच्याशी करार मदार करू नको व त्यांच्यावर दया करू नको. श्रोत्यानो, कदाचित ही भाषा आपणाला फार कठोर अशी वाटली असेल. स्मरण करा की देवाने म्हटले होते, तू खून करू नको. ही व्यक्तिगत आज्ञा होती. शत्रुत्वासंबंधी जी मनात एक भावना असते ती शेवटी खून करण्याकरिता प्रोत्साहित करते. आणि त्याचविषयी देण्यात आलेली ही आज्ञा आहे, ज्याला इब्री भाषेत शब्द आहे रॅशसॅक. येथे त्यांना सरळ आज्ञा देण्यात आली आहे, जे त्या देशात राहणारे लोक आहेत त्यांना नाश करा. श्रोत्यानो, हा वेगळ्या अर्थाचा इब्री शब्द आहे, ज्याला शरम असे म्हटलेले आहे. देवाला समर्पित किंवा नाश करण्यासाठी हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आपणाला वाटेल की हे फार भयंकर आहे. अनेकांना देवाची ही योजना आवडत नाही. देव हे सुद्धा म्हणतो 3 आणि 4 वचनात पहा. 7वा अध्याय 3 आणि 4 वचन. त्यांच्याशी सोयरीक करू नको. आपली मुलगी त्याच्या मुलाला देऊ नको व त्याची मुलगी आपल्या मुलाला करू नको. कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून भकवतील आणि अन्य देवांची सेवा करावयाला लावितील. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करेल.
देवाच्या आज्ञेसंबंधाने आमच्याजवळ कारण आहे. ह्या लोकांना संभोगजन्य भयंकर अशा आजारांनी ग्रस्त केले होते. जर इस्रायलांनी आंतरजातीय विवाह केले असते तर संपूर्ण जाती नष्ट झाली असती. श्रोत्यानो, मोशेला रोगजंतूंविषयी विशेष माहिती नव्हती, परंतु परमेश्वराला माहिती होती. हे लोक इतके भ्रष्टाचारी आणि इतके प्रदूषित होते की देवाने त्यांना तेथून बाहेर काढावे अशी आज्ञा दिली. इतकेच नाही, परंतु आम्हाला आढळेल की हे लोक मूर्तीपूजक होते. त्यांनी इस्रायलांना सुद्धा त्या मूर्तीपूजेमध्ये ढकलले असते. म्हणून देवबाप त्यांना त्यांच्या वेद्या व मूर्त्या नाश करायला सांगत आहे. हे सर्व सांगत असताना परमेश्वर हे सुद्धा स्पष्ट करतो की तो प्रेमळ आहे. तो त्यांच्यावर प्रेम करतो, म्हणून तो त्यांना ह्या सर्व आज्ञा देत आहे. 6 आणि 7 वचन, कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस. तू त्याची खास प्रजा व्हावे म्हणून साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे. परमेश्वराने तुमच्यावर प्रेम करून तुम्हाला निवडले ह्याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रापेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे, उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी होता. श्रोत्यानो, संख्येमुळे नाही, परंतु परमेश्वराची खास प्रजा त्यांनी व्हावे म्हणून परमेश्वराने त्यांना वाचवले, त्यांना निवडले. 8 वचन, पण परमेश्वराने तुम्हाला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडून आणले. ह्याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की निर्गममध्ये त्याने म्हटले की मी तुमचे रडणे, तुमचे गाऱ्हाणे, तुमचे ओरडणे ऐकले आहे. त्याने त्यांना उत्तर दिले कारण त्याचे त्यांच्यावर प्रेम होते. त्याने ह्याच कारणामुळे त्यांना बंदिवासातून सोडवले. नंतर 9 वचन पहा, तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हाच देव आहे. तो विश्वसनीय देव आहे. जे त्याच्यावर प्रेम करीतात व त्याच्या आज्ञा पाळितात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाळून त्यांच्यावर दया करीतो. देवाच्या प्रेमाला मानव कशा प्रकारे प्रतिसाद देऊ शकतो? तर त्याच्या आज्ञा पाळून. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही देवाच्या प्रेमाची अपेक्षा तर ठेवतो, परंतु आम्ही त्याच्या आज्ञा पाळीत नाही. आज परमेश्वर ह्या बाबतीत आम्हाला सावध करीत आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, जगातील लोकांनी आपला नाकार केला, धिक्कारले तरी चालेल, पण देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही कधीही नाकारले जाऊ नये. आजच्या अध्ययनातून आपणास समजले असेल की देवाच्या आज्ञांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याच्यावर प्रेम करणारे आज्ञा पालन करतात आणि देवाचे खास लोक, देवाची खास प्रजा होतात. आज आत्मपरीक्षण करीत असताना विचार करा की काय मी देवाची खास निर्मिती आहे, त्याची खास प्रजा आणि ती देखील पवित्र प्रजा आहोत. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती दया करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझी निर्मिती आहोत. आम्ही तुझे आवडते लोक आहोत. आणि होय बापा, तू आज आम्हाला एक नवीन विशेषण आमच्या समोर ठेवलेलं आहेस. आम्ही तुझी खास प्रजा आहोत. होय बापा, आणि म्हणूनच आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना, आमचं आत्मपरीक्षण करीत असताना, प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही विचार करतो की काय तुला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे आम्ही जगिक आहोत. या जगामध्ये राहत असताना आम्ही जगातील गोष्टींच्या द्वारे आकर्षिले जातो. आणि होय बापा, आम्ही पापामध्ये अडकतो. परंतु बापा, तू आज आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की आम्ही तुझी खास प्रजा आहोत. यासाठी आम्ही पापापासून दूर, तुझ्यामध्ये वाढणारे आणि प्रभूजी तुझ्याद्वारे आशीर्वादित बनलेले अशी आम्ही तुझी खास प्रजा बनावं, म्हणून यासाठी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हा प्रत्येकाला तू स्वीकारलंस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभूजी, आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये घेऊन स्पर्श कर, तू घडव आणि बापा आमच्या जीवनाला तू योग्य मार्ग आणि दिशा तू दे. या विनंत्या, या मागण्या
धन्य तारक प्रभू यीशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा. नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त नवीन मनुष्य धारण करा. प्रभू आपणास सहाय्य करो.